छात्र सेवाकाल शिबिराचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य श्रीमान मांबळगे सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मोरे सर, पर्यवेक्षक अनिल बुधवार सर, प्राध्यापक पठाण सर, अध्यापक महाविद्यालयाचे सर्व प्राचार्य, अध्यापकगण, आपला सर्व छात्र अध्यापक विद्यार्थी मित्रांनो, आम्हा घर घन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमुषा जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका. शिक्षकाकडे असतं काय तर शब्दाचं धन असतं, ते शब्दाचं धन वाटलं पाहिजे. पण मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही शिक्षक व्हायचंय म्हणून मनानं आला का कुठलाच पर्याय नाही म्हणून आला? दुसरी गोष्ट, शिक्षक व्हायचं याचा अर्थ फक्त नोकरी लागायची म्हणून आलात, नोकरी जरी नाही लागली तरी आपल्या लेकरा बाळाला तरी होईल म्हणून आला. खरं सांगायचं बरोबर. लेकरा बाळाला आता इंजिनिअरिंग कॉलेज भरपूर झाले, फार्मसी भरपूर झाले, कुठं काही स्कोप नाहीये. समोर बसलेले बरेच जण एखादी वर्षामध्ये रिटायर होणारे, भरपूर जागा निघणारे. त्याच्यामुळे गुरु आणि शिष्यांची परंपरा अशी आहे, सांदीपान, गणव, वाल्मिकी, वशिष्ठी यासारखे जे ऋषी होते ना, त्यावेळेस वॅकन्सी नव्हत्या, तरी त्यांनी गुरु म्हणून काम केलं, उदरनिर्वाहाचं साधन म्हणून नाही. विद्यार्थी मित्रांनो, जास्त बोलणार नाही, मी एवढंच सांगेन तुम्हाला की एक मुलगी इथं म्हणत होती 2 दिवसापूर्वी, सपने वो नहीं होते हैं जो सपने में आते हैं, सपने वो नहीं होते हैं जो सोने पे आते हैं, सपने वो होते हैं जो सोने नहीं देते हैं. तुमच्यामध्ये स्वप्न अशी तुम्हाला पडली पाहिजे, तुम्हाला झोपून नाही दिलं पाहिजे. म्हणजे काय, आपल्यावर संस्काराची कोणती क्षेत्र आहेत? सध्या टीव्ही आहे ना. अगोदर जुळली माझी गाठ ग, ते झालं की संसार माझा रेखिते. संस्कार कुठे आहेत? बंधूंनो, मी तुम्हाला हे सांगायलो की आता तुम्ही शिक्षक म्हणून जाणार आहात, बरोबर आहे. शिक्षक म्हणून जात असताना तुम्हाला तुम्ही बेचैन झालं पाहिजे. कशासाठी? माझं करिअर काय? बीएड मध्ये पास होणं लहानचं कोणी विचारत नाही, तुमचं सर्टिफिकेट कोणी विचारत नाही, किती मार्क पडले कोणी विचारत नाही. आयटी क्षेत्रामध्ये जे नोकरी करतायत त्यांचं प्रमाणपत्र, मार्क, किती डिग्री कोणी विचारत नाही. फक्त तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज काय आहे ते विचारलं जातं. आणि लहानसं तुम्हाला अभिमानानं सांगतो, या 4-5 दिवसामध्ये मी निरीक्षण करत होतो, तुमच्या कॉलेजची सर्वच मुलं अतिशय सुंदर शिकवत होती. आता सरिता मॅडम त्या ठिकाणी छानपैकी त्यांनी गायन केलं, सुरुवातीच्याही दिवशी केलं होतं. मॅडम, मी एक सांगतो, तुम्हाला आवाज आहे, तुम्हाला सूर आहे, फक्त त्याला ना व्यवस्थित फेरता आलं पाहिजे. फक्त संसार लवकर लागल्यामुळं, संसार माझा रेखिते म्हटल्यामुळं गाण्याचं रेखाटन बरोबर म्हणजे तेवढंच झालं नाही, पण निश्चितच तुम्ही छान गाताय. आता संकलन करणारे सर होते, तेही अतिशय सुंदर बोलत होते. एक स्वामी सर बोलले, खरं तर स्वामी सर ना वेगळेच असते सर, स्वामी सर असते, ते इथं बोलले, खूप छान बोलले. मी तुम्हाला एवढंच सांगेन, तुम्हाला शिक्षक व्हायचंय ना, तुम्ही कॉमन मॅन होणार. परत एकदा मी शिक्षक व्हायचंय, फक्त डिग्री आणि नोकरीसाठी होऊ नका. मीही शिक्षक झालो. विद्यार्थी मित्रांनो, खोटं नाही सांगत, मी 10वीला SSC बोर्ड परीक्षेत रेणापूर तालुक्यामध्ये पहिला होतो. मी शिक्षक कशामुळे झालो? मी पण परिस्थितीमुळे शिक्षक झालो. माझ्या वर्गामध्ये ज्याचा 2रा नंबर होता, त्याच्याकडे पैसे होते, तो गेला लातूरला, 11वी 12वी शिकला, तो डॉक्टर झाला. आज त्याच्याकडे रांग आहे, पैसे भरपूर आहे. परंतु माझी परिस्थिती नव्हती. मी शिक्षक याच्यासाठी झालो की मी डॉक्टर MBBS चा खर्च करू शकत नव्हतो, शिक्षक झालो. पण मला एक खंत वाटून राहिली, मी शिक्षक जरी झालो तरी मी असा शिक्षक होईल की माझ्यामध्ये काहीतरी नवीन असेल, मी काहीतरी अभ्यास करेन. लक्षात आला?
मग मी भरपूर पुस्तक वाचली, खोटं नाही सांगत. तुम्ही कोणी माझ्याकडे या, माझ्याकडे 2-4 सूर्यच्या दर्जाच्या भरलेल्या पिशव्या, त्याच्यामध्ये भरपूर कात्रण आहे, रजिस्टर कितीतरी आहे, नोटेशन, अपंग माहिती कितीतरी आहे. मग त्याच्यामुळं आज समाजामध्ये मान सन्मान. मी असं म्हणत नाही मी मोठा आहे, पण तुम्ही सुद्धा जर शिक्षक तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्ही अपडेट राहा. तुम्हाला डिस्ले गुरुजी माहिती आहे? कोणाकोणाला माहिती आहे डिस्ले गुरुजी? दोघाला माहिती. व्हेरी गुड, टाळ्या वाजवा. मला सांगा, तुम्हाला आरची माहिती आहे? आरची मंग्या माहिती आहे? नाही. प्रिन्स माहिती आहे? ते सगळे माहिती आहे तुम्हाला. डिस्ले गुरुजी माहित नाही, कारण डिस्ले गुरुजी तुम्हाला कुठे दिसलेच नाही. सोलापूर जिल्ह्यामध्ये डिस्ले गुरुजी नावाचा एक शिक्षक, ज्या शिक्षकाला नोबल टीचर प्राइज मिळालं, जे होता $1 मिलियन. QR कोडच्या माध्यमातून अध्यापन क्षेत्रामध्ये क्रांती केली. विश्व बँकेचे शिक्षण सल्लागार म्हणून डिस्ले गुरुजींची निवड झाली. त्यांनी काहीतरी नवीन केलं, त्याच्यासाठी तुम्ही अपडेट राहिलं पाहिजे. आज काय घटना घडली, आपल्या परिसरात काय घटना घडली, शिक्षणामध्ये काय बदल होत आहेत, कोणाकोणाला माहिती आहे? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, हात वर करा. NEP माहिती आहे? माझा प्रश्न असा आहे, त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये 6वी ते 8वीच्या या भागामध्ये अगोदरच्या याच्यामध्ये काय बदल आहे, कोण सांगतंय? तुम्हाला सांगतो, NCBC चे जे कोर्सेस आहेत ना, ते 6वी ते 8वीला चालू आहे. 1ली ते 5वी पर्यंत एक मराठी भाषा शिकायची आहे. 6वी ते 8वी पर्यंत एक आपली भाषा सोडून भारत देशामधल्या दुसऱ्या भाषा शिकायच्या. 9वी ते 12वी मध्ये आंतरराष्ट्रीय भाषा शिकायची. ही माहिती तुम्हाला. आपण फक्त नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे आपण त्याच्यामध्ये अपडेट राहा. दुसरी गोष्ट अशी तुम्हाला सांगतो की या शिक्षण क्षेत्रामध्ये काही बदल होत आहे, लक्षात आलं? ते बदल काय? आता वेगवेगळे ऍप येत आहेत. फुटवाट सर, मी 2 दिवसाखाली काय असं म्हणलं की मला सिखो ऍप घ्यायचंय. मी म्हणलं का बरं घ्यायचंय त्याला? तर मी म्हणलं मला इंग्रजी आणखीन चांगली बोलता यावं म्हणून घ्यायचंय. तर त्यानं मला असं सांगितलं ते ऍप घ्यायची गरज नाही. जे आपलं हे आहे AI चं जे ऍप आहे, कोणता ऍप आहे तो? चॅट जीपीटी वरती जा आणि तिथं AI बसलेला आहे. तुम्ही इंग्रजीमध्ये बोला, तो इंग्रजीमध्ये बोलतो, तुमची इंग्रजी सुद्धा चुकीचं सांगायला. म्हणजे आता टीचरची गरज नाही. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही स्वतःला बिलकुल शहाणं समजायचं नाही. आम्ही शिक्षक आम्ही समजायचं नाही. आम्ही एखादी गोष्ट शाळेत वर्गामध्ये सांगितली ना, पुढचे मुलं आपल्यापेक्षा त्याच्या पुढचे. एक उदाहरण सांगतो, ज्ञानदीप श्रीराम नावाचं माझं YouTube चॅनल आहे. शाळेचे सगळ्या बातम्या त्याच्यावरती असतात. ते मला चॅनल काढायचं होतं, मला चॅनलच काढता येत नव्हतं. 5वीच्या पोरानं मला चॅनल काढून दिलं. मग गुरु मी महागुरु तो. खरं का खोटं आहे? म्हणजे मला आणखी दुसरी गोष्ट सांगायची, तुम्ही डीएड झाला चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला शिक्षकच व्हायचंय म्हणून बसू नका. जी नोकरी मिळेल, कारण तुम्ही हे करून काहीतरी पुढे करण्याचा प्रयत्न करा. लहाने सर, तुमच्या कॉलेजचे माझ्या परिवारावरती उपकार आहेत. ते उपकार याच्यामुळं माझी मुलगी पूनम नावाची 2017ला तुमच्याच कॉलेजमधून डीएड पास झाली. आणि इथं इंग्लिश मीडियमचे डीएड वाले कोण आहेत? हात वर करा. तुमचं भवितव्य एवढं चांगलं आहे. निघालेल्या जागेपैकी 20% जागा तुमच्यासाठी. माझी मुलगी 132 मार्क पडले होते, तो मुलगा लागला नाही, परंतु तिला फक्त 122 मार्क होते. ती मुलगी मुंबई महानगरपालिकेला शिक्षिका म्हणून लागली. आज ती खूप छान काम करते आणि ही जसं काम करते तशी माझी मुलीनं तिथं एवढा मोठा करंडक मिळवला. गुरुवार सर, मामडके सरना माहिती, एवढा मोठा करंडक मिळवला की तिच्या शाळेला पहिलं बक्षीस मिळवलं. म्हणजे मला हे सांगायचंय की तुम्ही कमी नाही, पण तुम्ही डीएड करीत असला तुमचं काही खरं नाही. तुम्ही अपडेट राहा. तुम्ही TET पास व्हा, CTET पास व्हा. जागा भरपूर निघणार आहेत पुढच्या 5 वर्षामध्ये, भरपूर आहे. फक्त जाता जाता मी एवढंच म्हणेन तुम्हाला की तुम्ही थोडंसं संवेदनशील व्हा. तुम्ही आई वडिलांसारखे आहात. तुम्हालाही आई वडील आहेत. पुढच्या लेकरांच्या समस्या खूप वाईट आहेत. पुढच्या पिढीमधल्या लेकरा बापाचा संवादच हरवलाय. लेकर मायबापाला बोलत नाही, बाप आईला बोलत नाही, आई बापाला बोलत नाही. हातात मोबाईल घेतात, बसतात. मुलं घरामध्ये असतात, पण आई वडिलांना बोलत नाही. संवेदना सगळ्या नष्ट झाल्या. आता रोडवरती कधी कधी अपघात होतो, कोणीतरी येतं, त्या पडलेल्या माणसाला उचलून दवाखान्यामध्ये नेण्याच्या ऐवजी मोबाईल काढतात, सेल्फी काढतात, त्याचा व्हिडिओ शूट करतात.
परंतु संवेदना हरवल्या. आज वृद्धाश्रम कितीतरी आले. एक सावध सर म्हणून वृद्धाश्रमामध्ये पहिली बायको मेली म्हणून दुसरी बायको केली नाही, लेकरांचा त्रास होईल म्हणून, लेकरांना त्रास होईल म्हणून. परंतु एक काळ असा आला, 30 मुलं पुढे चालून दारू प्यायला लागली, त्यांना घराच्या बाहेर हाकालून दिली, घरात राहता येत नाही म्हणून वृद्धाश्रमामध्ये ते राहिले. तर वृद्धाश्रमामध्ये दर 5 तारखेला बापाचा पेन्शनचा पगार होतोय म्हणून तिथं जायचे, गर्दा करायचे. वृद्धाश्रमामध्ये सुद्धा त्यांना राहू दिलं नाही, तिथून सुद्धा त्यांना हाकालून दिलं गेलं. संवेदना आपल्या कुठे गेल्या? तुम्हाला आई वडील व्हायचंय म्हणजे तुमच्या बाळाचे तर चांगले आई वडील व्हा, परंतु ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकवणार आहात ना, तिथं तुम्ही संवेदना थोडीशी जागृत ठेवा. जाता जाता, कारण वेळ होतो आहे, जास्त बोलणं बरोबर नाही, तसं मी किती वेळ बोलू शकतो. तुम्हाला आई वडील व्हायचंय, आई वडिलाबद्दलची कविता सादर करून मी माझ्या बोलण्याला पूर्णविराम देतो. कविता आहे प्रशांत मोरेची, खूप छान कविता आहे. ऐका ऐका दोस्तानो, ऐका ऐका दोस्तानो बापाची कहाणी, ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. माय खोबर बाप नारळाच पाणी, बाप नारळाच पाणी. बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार, बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार. माय हरिण काळीज पिका जपती फार, माय हरिण काळीज पिका जपती फार. बाप शिवाराचा धनी, बाप शिवाराचा धनी, माय धन्याची वराणी. माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. एकदा माय बापामध्ये पैज हो लागली, एकदा माय बापामध्ये पैज हो लागली. सांग कुणा वाणी हाय, सांग कुणाची सावली. लेकरू झाल्यानंतर आई वडिलांना शरीर लागते तो का सांगताय सांग. एकदा माय बापामध्ये पैज हो लागली, सांग कुणा वाणी हाय, सांग कुणाची सावली. तवा हसून माय म्हणे, आईला म्हणता येत नाही ना तुमच्यासारखं आहे माझ्यासारखं आहे. तवा हसून माय म्हणे थोडा थोडा दोघावानी. माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. धन्यवाद. धन्यवाद स्वामी सर. शिक्षण हे साध्य नसून एक साधन आहे, आपण हे आम्हाला सांगितलं. आणि एकंदरीत वास्तविक नावावर आपण भाष्य करून आम्हाला एक झापडून दिली तुम्ही आमची. तर मी आणि सरांनी आपल्या बरोबर मांडली आणि